In the last lecture, we have studied about modification of adventitious route, ज्याच्यामध्ये आपण बघितलं क्लाइंबिंग रूट्स म्हणजे काय, क्लिंगिंग रूट्स म्हणजे काय, प्लँक रूट मीन्स वॉट आणि बायंट रूट मीन्स वॉट. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द रूट्स फॉर स्पेशल फंक्शन, जसं की ज्याच्यामध्ये नंतर आपण बघितलं स्टेम आणि थोडेफार स्टेमचे कॅरेक्टर्स बघितले. बरोबर. आता मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट जर कन्सिडर केलं तर क्लाइंबिंग रूट्समध्ये आपण बघितलं की वेगवेगळे क्लाइंबर्स असतात ज्यांचे वीक स्टेम असतात आणि हे जे स्टेम आहेत ते नोड्सपासून तयार केले जातात. बरोबर. आणि ते काय करतात तर स्वतःला रेज करण्याचं काम करतील. जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ब्लॅक पेपर किंवा पायपर नायग्राम, ज्याला काळी मिरी आपण म्हणतो, किंवा मनी प्लांट म्हणतो, हे आपण क्लाइंबिंग रूटचं एक्झाम्पल दिलं होतं. देन नेक्स्टली क्लिंगिंग रूट्समध्ये आपण बघितलं की टायनी रूट्स ते डेव्हलप करतात इंटरनोडपासून, डिक्स लाईक असतात आणि एक स्टिकी असा सबस्टन्स प्रोड्यूस करतात. बरोबर. आणि हे भिंतीला वगैरे चिकटतात मग स्टिकी सबस्टन्स, आणि जे की सबस्ट्रॅटमला डॅमेज करत नाही. जसं की एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इंग्लिश EV. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द प्लँक रूट्स. प्लँक रूट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फळीसारखं स्ट्रक्चर जे रूटमध्ये डेव्हलप केलं जातं, म्हणजे ज्याला प्लँक लाईक एक्सटेन्शन आपण म्हणतो, त्याचं एक्झाम्पल आपण पिंपळाचं झाड दिलेलं आहे. त्यानंतर बायंट रूट म्हणजे काय तर असे रूट जे ॲक्वॅटिक हर्ब्समध्ये ग्रो होतात किंवा मॉडिफिकेशन ते दाखवतात जेणेकरून ते स्पॉन्जी असतात आणि प्लांटला फ्लोट करण्यासाठी ते मदत करतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्टली स्पेशल फंक्शनमध्ये आपण रूटमध्ये बघितलं की इपिफायटिक रूट. इपिफायटिक प्लांटमध्ये असे रूट्स ग्रो होतात जसं की ऑर्किड्स वगैरे, जे दुसऱ्या प्लांटवरती जे मोठी मोठी झाडं असतात त्याच्यावरती हे ऑर्किडचे प्लांट ग्रो होतात. मोस्टली जे डेन्स रेन फॉरेस्ट आहे त्याच्यावरती हे प्लांट ग्रो होतील आणि एक विशिष्ट प्रकारचे रूट्स तयार करतील. त्या रूटवरती एक मेम्ब्रेन प्रेझेंट असेल ज्यालाच विलामेंट टिश्यू असं म्हटलेलं आहे. आणि हे विलामेंट टिश्यू काय करतील तर एअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतील. बरोबर. आणि ह्यांचे वॉल कसे असणार आहेत तर हायग्रोस्कोपिक असणार आहेत, पोरस वॉल्स प्रेझेंट असणार आहेत त्यांच्या सेलमध्ये किंवा टिश्यूजमध्ये. बरोबर. आता हे जे रूट्स आहेत ते सिल्वरी व्हाईट असतात किंवा ग्रीन असतात, जसं एक्झाम्पल आपण वांडा किंवा डेंड्रोबियम दिलं. त्यानंतर नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द सकिंग रूट्स किंवा हॉस्टोरिया ज्याला आपण म्हटलं, ज्याचं एक्झाम्पल आपण अमरवेल म्हणजेच कस्कुटा दिलं. बरोबर. म्हणजेच काही जे प्लांट असतात ते पॅरासायटिक असतात, टोटली फूड आणि वॉटरचं तिथे डिपेंड असतात दुसऱ्या प्लांटवरती, ज्यांचे रूट पूर्णपणे ते झायलेम आणि फ्लोएम पर्यंत ते पेनिट्रेट करतात, आतमध्ये इन्सर्ट करतात. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द सम कॅरेक्टर्स ऑफ स्टेम, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की स्टेम जर कन्सिडर केलं तर अख्खी शूट सिस्टीम ही स्टेममध्ये येते. बरोबर. स्टेम हा मेन ॲक्सिस आहे शूट सिस्टीमचा, जो की असेंडिंग आहे. त्यानंतर पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहे, निगेटिव्हली जिओट्रॉपिक आहे आणि निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहे. बरोबर. स्टेममध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या बर्ड्स असतात, जसं की ॲक्झली बर्ड असेल, अपायकल बर्ड असेल किंवा ॲक्सेसरी बर्ड असेल. त्यानंतर स्टेमवरती आपण हे पण बघितलं की नोड्स, इंटरनोड्स प्रेझेंट असतात. नोड्समध्ये जर कन्सिडर केलं तर वेगळे ऑर्गन्स असतात, जसं की लिव्स असेल, फ्लावर्स असेल. हे सगळं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता प्रायमरी फंक्शन स्टेमचं आपण काय सांगतो की मेन फंक्शन काय स्टेमचं तर ब्रांचला सपोर्ट देणे, लिव्स फ्लावर्स प्रोड्यूस करणे, फ्रूट प्रोड्यूस करणे, त्यानंतर वॉटर कंडक्शन करणे, मिनरल कंडक्शन करणे आणि फूड ट्रान्सपोर्टेशनसाठी प्लांट पार्ट्सला वेगवेगळ्या मदत करणे. हे आपण स्टेमचे फंक्शन्स बघितलेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर काही फंक्शन स्टेम दाखवत असतील तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. म्हणजे मेन फंक्शन आपल्याला कळलं की ब्रांचेसला वगैरे सपोर्ट करण्याचं काम किंवा लिव्स, फ्लावर, फ्रूट तयार करण्याचं काम किंवा कंडक्शनमध्ये फूडच्या ते वापरले जातात. पण ह्याच्यापेक्षा वेगळं जर काही ते फंक्शन दाखवत असतील तर त्याला आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेम असं म्हणतो, जे की आत्ता आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. नाव सी हिअर, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे की स्टेम जे आहे ते काही मॉडिफिकेशन्स दाखवतात, काही ॲडिशनल किंवा ॲसेसरी फंक्शन्स दाखवतात आणि अशा याला आपण मॉडिफिकेशन म्हणतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे अंडरग्राऊंड स्टेम. आता अंडरग्राऊंड स्टेम ह्या शब्दातच तुम्हाला कळतं आहे की हे जे स्टेम आहे ते ग्राउंडच्या खाली ग्रो होणार आहे. आता ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की हा ग्राउंड असतो आणि ग्राउंडच्या वरती स्टेम ग्रो होतं, पण ॲक्च्युली अंडरग्राऊंड स्टेममध्ये काय होतं आहे तर स्टेम जो आहे तो खालच्या बाजूला ग्रो होत असतो. बरोबर. तर म्हणून त्याला अंडरग्राऊंड स्टेम असं म्हटलेलं आहे. बघा, जसं की बघा काही हर्बेशियस प्लांट जर कन्सिडर केले तर ते डेव्हलप बिलो द सॉईल सरफेसच्या खाली ते डेव्हलप होतात, त्यांना अंडरग्राऊंड स्टेम असं म्हटलं जातं. आता अंडरग्राऊंड स्टेम जर कन्सिडर केले तर हे बघा, ज्यावेळेस त्यांना अनफेवरेबल कंडिशन असतील, म्हणजे प्रॉपर क्लायमॅटिक कंडिशन नसेल
बरोबर. म्हणजे क्लायमेट व्यवस्थित नसेल त्यांना, किंवा वॉटर चांगल्या प्रकारे मिळत नसेल, किंवा फूड मटेरियल मिनरल्स जर चांगल्या प्रकारे मिळत नसेल, ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन असेल, तर अशा वेळेस हे जे स्टेम आहेत ते डॉर्मंट राहतात. डॉर्मंट म्हणजे काहीच ग्रोथ दाखवणार नाहीत, लक्षात येते का बघा. पण फेवरेबल कंडिशन त्यांना मिळाली, म्हणजे पुरेसं पाणी मिळालं, पुरेशी क्लायमॅटिक कंडिशन मिळाल्या, पुरेसं टेम्परेचर मिळालं, की हे जे अंडरग्राऊंड स्टेम आहेत ते एरियल शूट प्रोड्यूस करतात. एरियल शूट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल बघा, इथं अंडरग्राऊंड स्टेम आहे, तर त्याच्यावरती ते हळूहळू शूट डेव्हलप करायला सुरुवात करतात. बरोबर, जे की एरियल शूट आपण म्हणतो, म्हणजे ग्राउंडच्या वरती. मग आता अंडरग्राऊंड स्टेमचं काम काय आहे, तर हे अंडरग्राऊंड स्टेम जे ग्रो केले जातात त्याचं मेन फंक्शन काय आहे बघा, टू स्टोअर फूड स्टोअर करून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, जसं की स्टार्चच्या फॉर्ममध्ये, जसं की पोटॅटो वगैरे आपण बघितले, किंवा दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जिंजर, गार्लिक, हे सगळे अंडरग्राऊंड स्टेमचे एक्झाम्पल येतात. बरोबर. त्यानंतर हेल्प्स इन अ पेरिनेशन. पेरिनेशन याचा अर्थ काय होतो, की प्लांटला वर्षभर, म्हणजे कोणताही सीझन येऊ दे, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पूर्ण सीझनमध्ये ते व्यवस्थित प्लांट जिवंत राहावं, ते सर्वाईव्ह व्हावं, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ पेरिनेशन. लक्षात आलं का बघा. म्हणजे अंडरग्राऊंड स्टेम काय करतात, तर फूड स्टोअर करून ठेवतात, किंवा पेरिनेशनला हेल्प करतात, किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन दाखवतात. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे काय, तर त्या एखाद्या प्लांटचा वापर करून किंवा प्लांटच्या पार्टचा वापर करून नवीन प्लांट तयार होतं. जसं की बघा, आपल्याला माहिती आहे पोटॅटोमध्ये आपल्याला आईज माहिती आहेत. बरोबर. म्हणजे पोटॅटोची जी ॲक्झलरी बड असते त्याला आईज म्हटलं जातं, आणि एका आयपासून एक अख्खा पोटॅटोचं झाड तयार होऊ शकतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे नेहमी पोटॅटो ग्रो करताना आपण ते आईज लावलं जातं. बरोबर. आईज म्हणजे डोळे नाही, इथं आईज म्हणजे ॲक्झलरी बर्डला आईज म्हटलेलं आहे. बरोबर. तर पोटॅटो नेहमी लावताना बघा, तुम्ही कधी बघितलं असेल तर शेतामध्ये ही बर्ड लावली जाते, जेणेकरून अख्खं प्लांट परत डेव्हलप होतं. म्हणजेच इथं प्लांटचा पार्ट वापरला जातोय, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. साधं सोपं आहे बघा. आता अंडरग्राऊंड स्टेममध्ये मग काही एक्झाम्पल्स आहेत जे की आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा आहे रायझोम. आता रायझोम म्हणजे काय बघा, इट इज प्रोस्टेड, डॉर्सिव्हेंट्रली थिकन अँड ब्राउनिश इन कलर. आता रायझोम जर कन्सिडर केला तर हा प्रोस्ट्रेट आहे. प्रोस्टेट म्हणजे असं आता फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड लेवल आहे, तर ह्या जमिनीखाली असा पसरलेला असतो, दॅट वन इज कॉल्ड एज अ प्रोस्टेड. डॉर्सिव्हेंट्रली थिकन म्हणजे दोन्ही बाजूली, पुढून आणि मागून जर बघितलं तर तो थिक पार्ट असतो, थोडासा ब्राऊन कलरचा असतो. आणि ह्यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर इट ग्रोज आयदर हॉरिझॉन्टली. आता एक तर ते हॉरिझॉन्टली म्हणजे असे आडवे ग्रो होतात, किंवा असे ऑब्लिकली म्हणजे तिरके ग्रो होतात सॉईलच्या आतमध्ये. लक्षात येते का बघा. आता रायझोम जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे, आत्ता आपण सगळं काय बघतोय, तर स्टेमचं मॉडिफिकेशन बघतोय. बरोबर. आता स्टेमचं कॅरेक्टर आपण काय सांगतो, की स्टेमवरती नोड्स, इंटरनोड्स प्रेझेंट असतात. मग स्टेमचंच हे मॉडिफिकेशन आहे म्हटल्यावरती रायझोमवरती पण काय असणार आहेत, नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर टर्मिनल ॲक्झिलरी बर्ड प्रेझेंट असणार आहे. बरोबर, नोडच्या इथे. आता त्यामध्ये टर्मिनल बर्ड जर कन्सिडर केली तर फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस त्यांना मिळतील त्यावेळेस ही जी टर्मिनल बर्ड आहे ती एरियल शूट तयार करेल. बरोबर. आणि थोड्या दिवसांनी म्हणजे फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस त्यांना मिळतील, विथ डिजनरेट ॲट द एंड ऑफ फेवरेबल कंडिशन. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन संपतील, म्हणजेच अनफेवरेबल कंडिशन तयार होतील, त्यावेळेस मात्र ही शूट निघून जाणार आहे. आता ग्रोथ ऑफ रायझोम जर कन्सिडर केलं तर लॅटरल बर्ड थ्रू जर होत असेल तर अशा ग्रोथला सिम्पोडियल ग्रोथ म्हटलं जातं. बघा मी काय म्हणते, रायझोममध्ये जर लॅटरल बर्ड थ्रू ग्रोथ होत असेल, लॅटरल बर्ड हा शब्द लक्षात ठेवा, तर अशा ग्रोथला काय म्हटलं जातं, सिम्पोडियल ग्रोथ म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जिंजर, ज्याला सायंटिफिक नेम जिंजिबर ऑफिसिनेल असं आहे. जिंजिबर हा जीनस आहे आणि ऑफिसिनेल ही स्पीसीज आहे. बरोबर. जिंजरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो सांगा बरं. जिंजरलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आलं म्हणतो. बरोबर. मग आल्यामध्ये जर बघितलं असेल तर बघा, रायझोम कसे तयार होतात, तर फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे. बरोबर. आणि हे ग्राउंडच्या आतमध्ये हे असे स्टेम्स ग्रो केले जातात, म्हणजे हे मेन ॲक्सिस असेल, हे ब्रांचेस असतील त्याचे, तर अशा प्रकारे हे आलं डेव्हलप होतं. आणि ह्याच्यावरती मग तुम्हाला नोड्स, इंटरनोड्स, ॲक्झिलरी बर्ड, त्यानंतर
अपायकल बड हे दिसेल आणि यातून मग एका बडमधून मग पुढे जाऊन वरती असं स्टेम तयार होईल. हे सगळं आपल्याला रायझोममध्ये, म्हणजेच रायझोम म्हणजे जे एक्झाम्पल आपण काय देतो, जिंजर देतोय. आता इथे लॅटरल बडपासून जर ग्रोथ होत असेल, बघा मी काय म्हणले, लॅटरल बडपासून जर ग्रोथ होत असेल तर त्याला म्हटलं तर सिम्पोडियल ग्रोथ. आणि जर टर्मिनल बडपासून ग्रोथ होत असेल, रायझोमची टर्मिनल बडपासून जर ग्रोथ होत असेल तर त्याला मोनोपोडियल ग्रोथ म्हटलं जातं, जे की आपल्याला फनमध्ये किंवा लोटसमध्ये म्हणजे कमळामध्ये बघायला मिळतं. लक्षात येते का बघा. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर कमळ जर बघितलं तर अशा प्रकारे हे असं हॉरिझॉन्टल ग्रोथ दाखवतं किंवा ऑब्लिक ग्रोथ दाखवतं, म्हणून त्याला मोनोपोडियल असं म्हटलेलं आहे. आणि सिम्पोडियल म्हणजे काय तर अशी हॉरिझॉन्टल ग्रोथ ते दाखवतात, जसं की जिंजरमध्ये. लक्षात आलं का बघा. सिम्पोडियल आणि मोनोपोडियल हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. आता इथं डायग्राम जर तुम्ही बघितली जिंजरची तर तुमच्या लक्षात येईल बघा. आता ह्याच्यावरती इथं जे दिसत आहेत हे नोड्स आहेत बरोबर. आणि ह्या दोन नोड्सच्या मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, इंटर नोड्स प्रेझेंट असणार आहे. खालच्या बाजूला हे जे रायझोम आहेत ते ॲडव्हेंटिशियस रूट तयार करतायत बरोबर. त्यानंतर त्याच्यावरती हे जे दिसत आहेत हे स्केली लीफ आहेत, नंतर बड आहेत, आणि हिथून परत मग त्या बडपासून काय होणार आहे तर शूट सिस्टीम म्हणजे एरियल शूट सिस्टीम तयार होणार आहे. पण हे कधी, ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन मिळतील. आणि अनफेवरेबल कंडिशनच्या वेळेस मग ही शूट सिस्टीम परत निघून जाईल. लक्षात आलं का बघा. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, ज्यालाच आपण रायझोम असं म्हणतोय, जे की अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन आहे. म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये ही जी डेव्हलपमेंट होती स्टेमची बरोबर. आणि ह्याचं मेन फंक्शन काय तर फूड स्टोअर करून ठेवणे किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनसाठी ते वापरले जातात. म्हणजे ह्यातलाच एक पार्ट जर आपण परत दुसरीकडे लावला तर त्याच्यापासून परत न्यू प्लांट डेव्हलप होईल. लक्षात आलं का बघा. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. आता हे झालं रायझोमबद्दल. त्यानंतर सेकंड टाईप आपण बघू स्टेम ट्यूबर. आता स्टेम ट्यूबर जर कन्सिडर केले तर स्पेशल अंडरग्राऊंड ब्रांचेस ऑफ स्टेम. आता स्टेमचेच ब्रांचेस असणार आहेत ना, जे की अंडरग्राऊंड गेलेले आहेत, कारण आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन बघतोय. ॲट द टिप्स बिकम सोलन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल विच इज मोस्टली स्टार्च. बघा आता फॉर एक्झाम्पल हा ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडच्या वरती स्टेम आहे. आता स्टेम हा आतमध्ये आला बरोबर, आणि हे जे ब्रांचेस तयार झाले आणि हे टिपला जर असे फुगलेले असतील, टिपला काय होतात असे फुगतात. का फुगतात तर त्यांनी फूड मटेरियल स्टोअर करून ठेवलेलं असतं त्या ब्रांचेसनी, त्याच्यामुळे ते फुगतात. आणि हे फूड मटेरियल जे असतं ते मोस्टली काय असतं तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पोटॅटो, म्हणून त्याला ट्यूबर ऑफ पोटॅटो असं म्हटलं जातं. म्हणजे स्टेम ट्यूबर्स असं पण त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय तर ह्या पोटॅटोवरती पण काय असणार आहे तर नोड्स प्रेझेंट असणार आहेत, पण ॲक्च्युली इथं इंटर नोड्स ह्या ॲबसेंट असतात. लक्षात येते का बघा. म्हणजे प्रेझेन्स ऑफ डिस्टिंक्ट नोड्स इज प्रेझेंट. नोड तर असतात पण ह्याच्यावरती इंटर नोड ह्या ॲबसेंट असतात, हे लक्षात घ्या. आपण रायझोममध्ये काय बघितलं तर नोड्स इंटर नोड्स दोन्ही प्रेझेंट आहेत. पण स्टेम ट्यूबरमध्ये जर कन्सिडर केलं, म्हणजे पोटॅटोमध्ये जर कन्सिडर केलं तर फक्त नोड्स असतात, इंटर नोड्स ॲबसेंट असतात. आता नोडल पार्ट म्हणजे जिथं नोड प्रेझेंट आहे तर तिथे स्केली लीव्स प्रेझेंट असतात. आणि ह्या स्केली लीव्स बरोबरच काय असतं तर ॲक्झिलरी बड पण प्रेझेंट असतात, ज्यालाच आपण आय म्हणतो बरोबर. बटाट्यावरती जर तुम्ही बघितलं असेल तर असे छोटे 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 स्पॉट दिसून येतात आणि पुढे जाऊन मग ते असे स्केली लीफ म्हणजे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर, ज्यालाच आपण कोम येणे म्हणतो बरोबर. मग हे कोम म्हणजेच आयपासून ते बाहेर फुटतात किंवा ॲक्झिलरी बड ज्याला म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. आणि पुढे जाऊन मग हेच कोम आपण काय करतो तर ग्रो करतो. म्हणजेच त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली की त्या कोमपासून काय होतं तर शूट डेव्हलप होतं. लक्षात आलं का बघा. मग आता ट्यूबर जर कन्सिडर केले तर हे काय दाखवतात तर प्रोपोगेटेड व्हेजिटेटिव्हली. कारण का व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन का म्हणतोय आपण, कारण इथे जर आपण बघितलं तर ते प्लांटचा पार्ट वापरतायत. जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पोटॅटो, ज्याला सायंटिफिक नेम सोलॅनम ट्युबरोझम आहे. नाव लक्षात ठेवा. पोटॅटोचं सायंटिफिक नेम काय आहे सोलॅनम ट्युबरोझम. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा. स्टेमपासून काय होतंय ब्रांचेस तयार होत आहेत ग्राउंडच्या आतमध्ये. ह्या ब्रांचेसच्या टिपला ते फुगतायत, स्वेल होत आहेत. का फुगतायत तर त्यांच्यामध्ये ते स्टार्च स्टोअर करून ठेवतात फूड मटेरियल, आणि ज्यालाच आपण पोटॅटो म्हणतोय. लक्षात आलं का बघा. म्हणजे ज्याला स्टेम ट्यूबर्स असं पण म्हटलं जातं. आता हे काय आहे स्टेम ट्यूबर्स तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन दाखवतात, जसं की सोलॅनम ट्युब्रोझम म्हणजे पोटॅटोमध्ये, किंवा मातालू ज्याला किंवा हेलियांतस ट्युब्रोसस म्हटलं जातं. आता मातालू जर बघायचं असेल किंवा
तुम्ही बघितलं पण असेल तर सेम हे जे फ्लावर आहे ते सूर्यफुलासारखं दिसतं, सनफ्लावरसारखं दिसतं, येलो कलरचं असतं, ज्याला हेलियांथस ट्युबरोसस म्हणतात. तर अशामध्ये सुद्धा बटाट्यासारखं स्ट्रक्चर त्यांच्या आतमध्ये अंडरग्राऊंड दिसून येतं. आता ट्यूबर जर कन्सिडर केले तर 2 डिस्टिंग एंड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, अपायकल एंड आणि बेसल एंड. बघा आता फॉर एक्झाम्पल हा ट्यूबर आहे, बरोबर. अपायकल म्हणजे वरच्या बाजूला एंड असणारे आणि बेसल म्हणजे खालच्या बाजूला एंड असणारे. जो अपायकल एंड आहे त्याला रोज म्हटलं जातं. आता रोज म्हणजे इथं फ्लावर कन्सिडर करायचा नाही, गुलाबाचं झाड नाही. रोज म्हणजे अपायकल एंडला रोज म्हटलेला आहे. आणि जो बेसल एंड आहे दॅट वन इज कॉल्ड ॲज अ हिल. लक्षात आलं का बघा. आता खूप साऱ्या नोड्स ज्या असतात ह्या स्टेमवरती, ह्या कुठे प्रेझेंट असतात तर टुवर्ड्स द रोज एंड, म्हणजे रोज एंड म्हणजे वरच्या बाजूला खूप सारे नोड्स प्रेझेंट असणार आहेत. लक्षात आलं का बघा. ॲज कम्पेअर टू हिल एंड. साधा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला ट्यूबर ऑफ पोटॅटो लक्षात आला असेल. साधा सोपा कन्सेप्ट आहे. स्पेशल अंडरग्राऊंड ब्रांचेस तयार होतात. ब्रांचेसच्या इथे टिपला ते सोलन होतात, फुगतात, कारण त्यांनी फूड स्टोअर करून ठेवलेलं असतं. मोस्टली ते स्टार्चमध्ये फॉर्ममध्ये फूड स्टोअर करून ठेवतात. त्यांच्यामध्ये नोड्स प्रेझेंट असतात, इंटरनोड ॲबसेंट असतात. नोडल पार्टला स्केली लीव्ज म्हटलं जातं किंवा त्याला ॲक्झिलरी बड किंवा आय म्हटलं जातं, ज्याच्यापासून परत एरियल शूट म्हणजे नवीन प्लांट तयार होऊ शकतं फेवरेबल कंडिशनला, बरोबर. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पोटॅटो, सोलॅनम ट्युबरोजम हे देतोय. आता हेच नोड जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये ट्यूबरमध्ये 2 एंड्स असतात, एक असतो अपायकल एंड, एक असतो बेसल एंड. अपायकल एंडलाच आपण रोज म्हणतोय आणि बेसल एंडला हिल म्हणतोय. रोजच्या साईडला खूप साऱ्या नोड्स प्रेझेंट असतात, आईज प्रेझेंट असतात. लक्षात आलं का बघा. म्हणजेच रोडच्या इथेच काय होणार आहे, पुढे जाऊन परत नवीन प्लांट पण तयार होऊ शकतं. हे झालं स्टेम ट्यूबर्सबद्दल, साधा सोपं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता हे स्टेम ट्यूबरचा थोडासा फोटोग्राफ आहे जे की तुम्हाला बघायला मिळेल. बघा हे स्टेम दिसतंय वरच्या भागाला. त्यानंतर हा ग्राउंडचा पार्ट आहे आणि ग्राउंडच्या आतमध्ये हे स्टेम असं डिवाइड झालेलं आहे आणि टिपला ते सोलन झालेले आहेत. म्हणजेच त्याचं एक्झाम्पल आपण पोटॅटे देतो, बटाटे देतो, बरोबर, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये स्टार्च आपल्याला सापडतं, बरोबर. त्यानंतर थर्ड टाईप आहे बल्ब. आता बल्ब म्हणजे काय तर बल्ब इज अन अंडरग्राऊंड स्पेरिकल ऑर पायरीफॉर्म स्टेम. बघा बल्ब पण काय आहे तर अंडरग्राऊंड आहे. आता फॉर एक्झाम्पल हे स्टेम आहे, तर स्टेमच्या आतमध्ये हे जर असं स्ट्रक्चर तयार होत असेल बल्बसारखं, म्हणजे स्पेरिकल किंवा राऊंडेड बॉलसारखं स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला बल्ब असं म्हटलं जातं. आता इथं स्टेम जर कन्सिडर केला तर स्टेम हा हायली रिड्यूस झालेला असतो, म्हणजे कमी असतो स्टेम, आणि डिक्स लाईक झालेला असतो. हे काय, हे अशा प्रकारे डिक्स लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतं, बरोबर. आणि ह्या डिक्सवरती खूप सारे असे वॉल्स असतात फ्लेशी लीव्सचे, असे फ्लेशी लीव्स प्रेझेंट असतात, बरोबर. मग त्यामध्ये स्केली लीव्स किंवा फ्लेशी लीव्स जर कन्सिडर केले तर ते कॉन्सेंट्रिक अरेंजमेंटमध्ये दाखवतात स्टेमच्या वरती. कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट म्हणजे कशी तर हे एकामेकावरती हे असे अरेंज झालेले असतात. दॅट वन इज कॉल्ड अ कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट. जसं की आपण ओनियनमध्ये किंवा गार्लिकमध्ये बघतो, बरोबर, त्याला कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट म्हटलं जातं. आता हे जे लीव्ज आहेत दिस स्टोर फूड मटेरियल. आता त्यामधले काही जे स्केली लीव्ज आहेत बिकम थिन अँड ड्राय अँड रिड्यूस स्टेम प्रोड्युसेस ॲडव्हान्टेशियस रूट ॲट इट्स बेस. बघा आता बल्ब जर कन्सिडर केलं तर बल्बमध्ये 2 टाईप पडतात. एक आहे तो ट्युनिकेटेड किंवा लेड बल्ब आणि दुसरा आहे तो स्केली किंवा नॉन ट्युनिकेटेड. आता लेड बल्ब जर कन्सिडर केला म्हणजेच ट्युनिकेटेड बल्ब जर कन्सिडर केला तर हा कशाने बनलेला आहे, फ्लेशी लीव्जने बनलेला आहे आणि कन्सेंट्रिक मॅनरमध्ये अरेंज केलेला असतो आणि आउटर जे लीफ असतं ते स्केली असतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हा स्टेम आहे, इथे ग्राउंड आहे. आता ह्यामध्ये हे असं पूर्णपणे डिक्स लाईक स्ट्रक्चर बनलेलं असतं आणि ह्याच्या बेसला हे असे ॲडव्हान्टेशियस रूट तयार झालेले असतात, बरोबर. आता इथली जी अरेंजमेंट आहे ती कशी असते तर ही अशी कन्सेंट्रिक मॅनरमध्ये असते, बरोबर, अशी कन्सेंट्रिक मॅनरमध्ये. आणि हा बाहेरची जी स्केली लीव्ज आहेत, आता हे बाहेरचं स्केली लीव्ज आहे, बरोबर, ह्याला आपण स्केली लीव्ज म्हणतोय, जो की कसं झालेला असतो, ड्राय झालेला असतो. तुम्ही कांदा बघा, कांद्याचं वरचं टरपाल जर बघितलं तर ते ड्राय असतं आणि आतमध्ये फ्लेशी पार्ट असतो जो की इडिबल असतो, बरोबर. तर हा जो फ्लेशी लीव्ज आहे तो कॉन्सेंट्रिक मॅनरमध्ये अरेंज झालेला असतो. तुम्ही जर कांदा चिरून बघितला तर हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं, हे असं अरेंज झालेलं असतं, बरोबर. दॅट वन इज कॉल्ड एज अ कन्सेंट्रिक. एकमेकांना ओव्हरलॅप झालेलं नसतं, पॅरलल असतं, ज्याला कॉन्सेंट्रिक मॅनर म्हणतात. हा वरचा भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, स्केली लीफ म्हणतोय
आणि आतला जो आहे त्याला फ्लेशी लीफ म्हणतोय, बरोबर. स्केली लीफ नेहमी ड्राय झालेला असतो, थिन असतो. आता तसं हे झालं ट्युनिकेटेड बल्बबद्दल, बरोबर. ह्याला ट्युनिकेटेड म्हटलेलं आहे कारण हे कन्सेंट्रिक मॅनरमध्ये आहेत, ओव्हरलॅपिंग त्याचं झालेलं नाही, किंवा ज्याला सिम्पल फॉर्म म्हटलं जातं, ट्युनिकेटेड किंवा सिम्पल फॉर्म म्हटलं जातं. पण तसं गार्लिकमध्ये जर कन्सिडर केलं, म्हणजे ज्याला आपण स्केली किंवा नॉन ट्युनिकेटेड फॉर्म म्हणतोय, तर फ्लेशी स्केल्स आर अरेंज इन अ ओव्हरलॅपिंग मॅनर. आता फ्लेशी स्केल म्हणजे बघा, तर हे आतमधला जो पार्ट आहे ते एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेला असतो, एकमेकांवरती आदळलेला असतो, आणि त्याच्या बाहेरच्या स्ट्रक्चरला म्हणजे लक्षात येते का बघा, बाहेरचा जो पार्ट आहे ज्यालाच आपण काय म्हणतोय तर ड्राय स्केल म्हणतोय, बरोबर. ड्राय स्केल जो आहे म्हणजे बाहेरचा पार्ट आहे तो वाळलेला असतो, थिन असतो, पण आतला फेशी पार्ट जो असतो तो एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेला असतो, म्हणून ह्याला स्केली बल्ब किंवा नॉन ट्युनिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. का कंपाऊंड, तर इथे दोन आपल्याला स्केल लीफ बघायला मिळतात. म्हणजे आउटर जर कन्सिडर केलं तर बाहेरच्या बाजूला बघा, तुम्ही लसूण जर बघितला असेल तर लसणाच्या वरती एक ड्राय पार्ट असतो, आणि प्रत्येक पाकळीला, लसणाच्या प्रत्येक पाकळीच्या वरती सुद्धा एक ड्राय पार्ट प्रेझेंट असतो, बरोबर, किंवा ड्राय असं कवरिंग प्रेझेंट असतं. मग ॲक्च्युली जर गार्लिक कन्सिडर केलं तर दोन कवरिंग प्रेझेंट आहेत, बाहेरच्या बाजूला एक कॉमन, आणि प्रत्येक क्लोवला म्हणजे प्रत्येक पाकळीला किंवा प्रत्येक बर्डला त्याच्यावरती कवरिंग प्रेझेंट असतं. म्हणजे इथं दोन कवरिंग असतात ॲक्च्युली, जे की स्केली आहेत, ड्राय आहेत, आणि आतमध्ये त्याच्या मग फ्लेशी म्हणजे जो इडिबल पार्ट आहे तो फ्लेशी आहे, जो की कसा आहे ओव्हरलॅपिंग पॅटर्नमध्ये आहे, म्हणून त्याला स्केली बल्ब किंवा नॉन ट्युनिकेटेड किंवा कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. साधं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या बल्ब म्हणजे काय लक्षात आलं असेल, ज्याच्यामध्ये दोन पार्ट्स पडतात, एक आहे तो फ्लेशी म्हणजे हा आतला, आणि बाहेरचा आहे तो स्केली जो की ड्राय असतो किंवा होतो नंतर पुढे जाऊन, बरोबर. ज्याच्यामध्ये आपण ट्युनिकेटेड आणि नॉन ट्युनिकेटेड बघतो. ट्युनिकेटेड म्हणजे असं कन्सेंट्रिक मॅनरमध्ये फ्लेशी पार्ट अरेंज असतो, आणि नॉन ट्युनिकेटेड म्हणजे ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये तो अरेंज असतो फ्लेशी पार्ट. एकदम सोपं आहे. हे झालं बल्बबद्दल. त्यानंतर फोर्थ टाईप इज अ कॉम. आता कॉम म्हणजे काय, तर कॉमसुद्धा सोलन अंडरग्राउंड स्पेरिकल किंवा सब स्पेरिकल व्हर्टिकली ग्रोईंग स्टेम आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे जर स्टेम कन्सिडर केलं तर ह्याच्या आतमध्ये हे असं स्पेरिकल स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, जसं की ओनियन किंवा गार्लिक असेल. पण इथे मात्र जर कन्सिडर केलं तर कंडेन्स स्ट्रक्चर म्हणजे एकदम चिकटलेलं स्ट्रक्चर आहे, कंडेन्स आहे, सर्क्युलर आहे, आणि ह्याच्यावरती नोड्स ज्या असतात त्या अशा सर्क्युलर किंवा रिंगसारख्या प्रेझेंट असतात. लक्षात येते का बघा. इवन त्याच्यावरती ॲक्झिलरी बर्ड पण दिसतील, स्केल्स पण दिसतील, किंवा ॲडव्हान्टिशियस बर्ड पण दिसतील, ज्याच्यामुळे व्हेजिटेटिव्ह प्रॉपॉगेशन होईल. म्हणजेच आपण मी सांगितलं की ह्याचा एक पार्ट वापरून त्याचं नवीन प्लांट पण पुढे जाऊन तयार होऊ शकतं, किंवा ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टिशियस रूट पण प्रेझेंट असतील, बरोबर, लोअर पार्टच्या स्टेमला. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल कॉमचं जर द्यायचं म्हटलं तर कोलोकॅशिया. तुम्ही कधी आळू बघितली आहे का बघा. आळूचं झाड जर तुम्ही ग्राउंडच्या आतमधून काढलं बाहेर तर थोडंसं असं स्वेलिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं त्यांच्यामध्ये, बरोबर. जे आपण कॉमचं एक्झाम्पल देतोय कोलोकॅशिया म्हणजे आळू, किंवा अमोर्फोफॅलस ज्याला जामीकंद किंवा इलिफंट फूट असं म्हटलं जातं, किंवा मराठीमध्ये त्याला सुरण असं म्हटलं जातं. कधी तुम्ही ऐकलं असेल की सुरणाची भाजी पण केली जाते, बरोबर. सेम बटाट्यासारखं दिसतं पण ते खूप मोठं असतं, ज्याला कॉम असं म्हटलं जातं, ज्याला सुरण म्हटलं जातं. तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या आईला विचारा, सुरणाची भाजी केली जाते, किंवा आपल्या मार्केटमध्ये भाजी मंडईमध्ये सुद्धा सुरण मिळतं, बरोबर. जे की कॉमचं एक्झाम्पल आहे. साधं सोपं आहे बघा. आता हे जर बघायचं असेल तर हे अशा प्रकारे दिसतं. आता इथे जर बघितलं तर सॉईल सरफेसच्या आतमध्ये हा पार्ट प्रेझेंट आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये नोड जर कन्सिडर केला तर अशा रिंग लाईक आहेत, बरोबर. आता हे वरचा भाग जो आहे तो ओल्ड कॉमचा असतो, आणि खालचा जो असतो तो डॉटर कॉम म्हणजे नवीन कॉम पण ह्याच्यावरती तयार होतो ॲक्झिलरी बर्डमधून. आणि इथे खालच्या बाजूला जे दिसत आहेत ते ॲडव्हान्टिशियस रूट आहेत, बरोबर. आणि हा जो पार्ट जर आपण परत पुढे जाऊन डेव्हलप केला किंवा ग्रो केला तर त्याच्यापासून परत नवीन स्टेम तयार होतं. म्हणून हे जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॉगेशनमध्ये पण ह्याचा वापर केला जातो. आणि फूड स्टोरेजसाठी म्हणजे स्टार्चच्या फॉर्ममध्ये हे काय करतात तर फूड स्टोअर करून ठेवतात. ह्याची भाजी पण जशी बटाटा बनवतात तशा प्रकारे ह्याची भाजी पण बनवली जाते.
म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं ते सगळं अंडरग्राऊंड स्टेमचं मॉडिफिकेशन होतं. ग्राउंडच्या आतमध्ये स्टेम कसे डेव्हलप होतात हे बघितले. जे एक्झाम्पल आपण रायझोमचं जिंजर दिलं, त्यानंतर स्टेम ट्यूबरचं पोटॅटो दिलं, बल्बचं आपण गार्लिक आणि ओनियन दिलं, आणि कॉमचे एक्झाम्पल झामीकंद किंवा कोलोकॅशिया, आळू किंवा सुरण हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड टाईप इज अ सब एरियल स्टेम. आता सब एरियल स्टेम ह्यातच तुम्हाला कळतंय की निम्म स्टेम हे अंडरग्राऊंड असणारे आणि निम्म वरच्या बाजूला एअरमध्ये असणारे, म्हणून त्याला सब एरियल स्टेम असं म्हटलं जातं. बघा आता आता स्टेम जर कन्सिडर केलं तर जनरली वीक असतात. हे जे सब एरियल स्टेममध्ये काय असतात तर ह्या प्लांटमधले जे स्टेम असतात ते वीक असतात किंवा स्ट्रॅगिंगली स्टेम्स ग्रोईंग ओव्हर द ग्राउंड. आता हे जे स्टेम वीक असतात, वीकलास किंवा स्ट्रॅगिंगली म्हटलेलं आहे, तर ते ग्राउंडच्या वरती ज्यावेळेस ते ग्रो होतात तर त्यांना त्यासाठी सपोर्ट लागतो, कारण ते वीक असतात ना, आणि दे नीड सपोर्ट फॉर परपिच्युएशन. परपिच्युएशन म्हणजे त्यांना जगण्यासाठी सपोर्ट लागतो. आता काही वेळेस हे जे स्टेम्स आहेत दे आर फाउंड टू ग्रो बिनीथ द सॉईल सरफेस. आता काही वेळेस हे जे स्टेम आहेत, आता हे फॉर एक्झाम्पल हा सॉईलचा सरफेस आहे, ह्याच्यावरती जर ते ग्रो होत असतील, जर वीक असतील, तर त्यांना काय लागतं तर सॉईल सरफेसच्या आतमध्ये सुद्धा ते पेनिट्रेट होतात आणि ग्रो होतात आणि परत तिथून बाहेर निघून परत स्टेम डेव्हलप करतात. मला सब एरियल म्हटलं जातं. आता हे जे सब एरियल स्टेम्स आहेत दे आर मेंड फॉर पेरिनेशन. पेरिनेशनचा अर्थ मी सांगितला, म्हणजे वर्षभर ते जिवंत राहावेत म्हणून ते प्रयत्न करत असतात, किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॉगेशन म्हणजे त्यांचाच पार्ट वापरून ते नवीन प्लांट तयार करतात. आता ह्या स्टेमवरती सुद्धा स्केली लिव्ज, ॲक्झिलरी बर्ड्स हे प्रेझेंट असतात, बरोबर, स्टेम सरफेसला, आणि पुढे जाऊन दे प्रोड्युसेस एरियल शूट. लक्षात आलं का बघा. आता त्याच्यामध्ये सब एरियलमध्ये परत टाईप्स आहेत वेगवेगळे. त्यामध्ये पहिला टाईप आपण बघू ट्रेलर. आता ट्रेलर म्हणजे काय बघा. ट्रेलर म्हणजे पिक्चरचा ट्रेलर नाही. इथं जे प्लांट आहे, जे मॉडिफिकेशन ते दाखवतात त्याला ट्रेलर म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये बघा इफोर्बिया किंवा ट्रायडॅक्स. आता ट्रायडॅक्स जर तुम्हाला बघायचं असेल, कधी तुम्ही कॉलेजला गेटमधून आतमध्ये गेला तर अशा साईडला एक छोटे छोटे असे कंपाऊंड आहे, बरोबर. त्या कंपाऊंडच्या खालच्या बाजूला हे असं जे कंपाऊंड आहे त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला असं छोटंसं एकदम झाड दिसेल, ज्याच्यामध्ये असे येलो कलरचे फ्लावर तयार झालेले असतात, छोटेसे एकदम एकदम लहानसे. त्याला ट्रायडॅक्स म्हटलं जातं, किंवा इफोर्बिया किंवा दुधानी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ते तोडल्यानंतर दुधासारखा मिल्की लॅटेक्स त्यातून बाहेर येतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर द्यायचं म्हटलं ट्रेलर म्हणजे काय बघा, तर ह्याच्यामध्ये जो शूट असतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे आणि हे वरचा भागला आपण शूट म्हणतोय, बरोबर. हा जो शूट आहे तो पूर्णपणे असा बघा, इथे तुम्हाला बघायला मिळेल पूर्णपणे ग्राउंडवरती पसरलेला आहे खाली, म्हणजे असा उभा नसतो, पसरलेला आहे खाली ग्राउंडवरती. लक्षात येते का बघा. का तर त्यांचे स्टेम हे वीक असतात, बरोबर, आणि विदाऊट इंटरवल पसरलेलं आहे. विदाऊट इंटरवल म्हणजे काही ब्रेक न होता ते डायरेक्ट असे पसरलेले जातात. किंवा तुम्ही हे बघितलं असेल, ज्याला आपण म्हणू लाजाळूचं झाड, बरोबर, तर लाजाळूचं झाड पण असं पसरलेलं असतं, तर तशा प्रकारे हे पसरलेले असतात. मग ब्रांचेस जर कन्सिडर केले, एक तर ते फ्लॅट असतात, बरोबर, म्हणजे असे पूर्णपणे पडलेले, ज्याला प्रोक्युबंट म्हटलं जातं, किंवा पार्शली वर्टिकल असतात. पार्शली वर्टिकल म्हणजे थोडेसे असे ग्राउंड लेवलनी वरती आलेले असतात, बरोबर, ज्याला डॉक्युबंट म्हटलं जातं. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल ट्रेलरचं काय देणार, इफोर्बिया किंवा ट्रायडॅक्स, बरोबर. हे लक्षात घ्या. ग्राउंडला नेहमी हे पूर्णपणे ग्राउंडवरतीच पसरलेले असतात वेलासारखे, पण ते खालच्या बाजूला, त्याला ट्रेलर असं म्हटलं जातं. एकदम साधा सोपं आहे, जे की सब एरियल मॉडिफिकेशन आहे. सब एरियल ह्याला का म्हटलं तर काही पार्ट त्याचा खालच्या बाजूला असतो ग्राउंडच्या आणि काही वरती पार्ट असतो, म्हणून त्याला सब एरियल असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण देतो रनरचं. आता रनर म्हणजे काय, ह्याला रनर का म्हटलं आहे बघा, तर देर आर स्पेशल नॅरो प्रोस्ट्रेट और हॉरिझॉन्टल ग्रीन ब्रांचेस. आता ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे, बरोबर, तर ह्या ग्राउंडवरती इथं स्टेम ग्रो होतं, बरोबर, हॉरिझॉन्टल होतं, ग्रीन असतं, आणि हे ग्रीन असल्यामुळे हे काय करतं तर तुम्हाला माहिती नोड इंटरनोड असे स्टेमवरती प्रेझेंट असतात. तर ह्या नोडपासून एक ब्रांच बाहेर येते, बरोबर, जी की प्रोस्टेट असते, पसरलेली असते, नॅरो असते, आणि पुढे जाऊन ही नोड ह्या सॉईलला परत चिकटते पुढे जाऊन, आणि ज्यावेळेस त्या नोडचं आणि सॉईलचं
चिकटणं होईल किंवा एकमेकांना ते अटॅच होतील, तर तिथून परत नवीन प्लांट तयार होईल. लक्षात आलं का बघा? किंवा इरेक्ट शूट तयार होईल, ज्यालाच आपण नवीन प्लांट तयार होतो. आणि हे सेम कसं दिसतं तर क्राऊनसारखं, म्हणजे मुकुटासारखं दिसतं, म्हणून ह्याला रनर असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा? आता फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडच्या इथे जर हे प्लांट नवीन तयार झालं, बरोबर, हे असं क्राऊन लाईक स्ट्रक्चर तयार करतं, तर ह्या नोडपासून एक ब्रांच येईल, परत ती सॉईलला चिटकेल, परत इथं नवीन प्लांट तयार होईल. परत ह्या नोडपासून एक ब्रांच येईल, ह्या सॉईलला चिटकेल, परत नवीन प्लांट तयार होईल. लक्षात येते का बघा? म्हणजे हे क्राऊनसारखं स्ट्रक्चर दिसते, मुकुटासारखं स्ट्रक्चर दिसते. लक्षात आलं का बघा? आणि खाली जे रूट तयार होतात ते ॲडव्हॅन्टिशियस रूट असतात, जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा. आता इथं बघा, हे असं प्लांट ग्रो झालेलं आहे, इथून बाहेर ब्रांच निघाली आहे, पुढे जाऊन परत ती ग्राउंडला अटॅच झालेली आहे, तिथून परत नवीन प्लांट तयार झालेले आहे, परत इकडच्या बाजूला परत नवीन प्लांट झालेले आहे. म्हणजे अशा प्रकारे जी डेव्हलपमेंट असते, म्हणून ह्याला रनर म्हटलेलं आहे. म्हणजे इथं ग्रो होतं, परत पुढे जाऊन ते परत ग्रो होतं, परत पुढे जाऊन परत ग्रो होतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ रनर्स. म्हणजेच इथं नोड्स प्रेझेंट असतात आणि ह्या नोड्सवरती स्केली लिव्स प्रेझेंट असतात. लक्षात आलं का बघा? आणि ॲक्झिलरी बर्ड प्रेझेंट असतात. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सायनोडॉन, ज्यालाच लॉन ग्रास म्हटलं जातं. लॉन ग्रास तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बरोबर? सायनेडॉन डेक्टडॉन ज्याला म्हटलं जातं सायंटिफिक नेम, किंवा सेंटिला, किंवा त्याला हायड्रोकोटिल म्हटलं जातं, किंवा ऑक्झॅलिस, हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आता इथे जे प्लांट दाखवले हे ऑक्झॅलिसचे, बरोबर? किंवा स्ट्रॉबेरी तुम्ही बघितलं असेल, सॉरी ऑक्झॅलिस नाही, स्ट्रॉबेरी आहे. तुम्ही स्ट्रॉबेरीचं प्लांट कधी बघितलं आहे का बघा? तर रनरचं एक्झाम्पल बेस्ट द्यायचं म्हटलं तर स्ट्रॉबेरी प्लांट लक्षात ठेवा, कळलं? किंवा सायनेडॉन, म्हणजे जे आपण गवत म्हणतो. आता गवत तुम्ही एक उपटायला गेला तर त्याच्याबरोबर पुढचे 2-3 प्लांट उपटले जातात का? तर हे ब्रांचेस एकमेकांना अटॅच असतात, म्हणून त्यांना रनर असं म्हटलेलं आहे. एकदम साधा सोप्पा कॉन्सेप्ट आहे. आता याला सब एरियल का म्हटलेलं आहे? कारण त्याचा पहिला स्टेमचा पार्ट हा वरती असतो एअरमध्ये, आणि काही प्लांट हा खाली ग्राउंड लेवलला असतो, म्हणून त्याला सब एरियल म्हटलं जातं. म्हणजे सब एरियल स्टेमचे आत्तापर्यंत 2 एक्झाम्पल आपण बघितले, ट्रेलर आणि रनर. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट सब एरियल पार्टचे तिसरं एक्झाम्पल स्टोलॉन, त्यानंतर सकर, आणि पुढे जाऊन आपण मग एरियल मॉडिफिकेशन बघणार आहे. म्हणजे एअरमध्ये काय मॉडिफिकेशन स्टेमने दाखवलेत ते आपण बघणार आहे इन अ नेक्स्ट लेक्चर. जर काही डाऊट असेल ह्या लेक्चरमध्ये तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.